पाहुण्याच्या खिशातला सगळ्याला माहिती आहे गप्पा इकडं का करायला लागला बसले ना बाकीचे आणि पाहुण्याचा ठोकळा तिथं सोडून देणार आहे खाली. भावानं खूप दिवसानंतर मी गावाला चाललो होतो, पण गावाला जाताना माझ्यासोबत असा काही सीन होईल मला अजिबात वाटलं नव्हतं. तर भावानं आज सकाळी लवकर उठून मी मस्तपैकी रेडी झालो आणि चाललेलो बस स्टॉपवरती, कारण मला लवकर जाऊन गाडी पकडायची. जवळजवळ 7-7:30च्या दरम्यान आपण पोहोचलेलो स्वारगेट बस स्टॉपवरती. आता इथून मस्तपैकी शिवाय गाडी पकडायची, मग नंतर गावाला जायचं. बस स्टॉपवरती अर्धा तास वेट केल्यानंतर फायनली आपली शिवाय आपल्याला भेटलेली. आता मस्तपैकी बॅग वगैरे वरती टाकू, आपल्यासोबत फ्रेम पण आणलेत मी 2, ते पण वरती टाकून आपला सीट नंबर बघून बसू. भावना आतापर्यंत सगळं ठीक चाललंय, सगळं ओके. फक्त एक प्रॉब्लेम झालाय की बसमध्ये जे चार्जिंग पोर्ट दिलेले ते USB वाले आहेत, माझी जी केबल आहे ती C2C वाली आहे. थोडा वेळ ते डोकं खाजवल्यानंतर मला आठवतं की यार आपल्याकडे तर एक एक्स्ट्रा बॅकअप साठी केबल आहे, माझ्या चार्जरची जुनी केबल. मग काय भावना मोबाईल चार्जिंग लावला आणि तिकीट काढून आपला आजचा प्रवास सुरू केला. दिवे घाटातील सुंदर सुंदर नजारे बघत बघत माझा प्रवास चालू होता. बट जी गोष्ट टाळण्यासाठी मी एसीच्या गाडीने प्रवास करतो ती गोष्ट होणार होती माझ्यासोबत, आणि याचा मला बिलकुल पण अंदाजा नव्हता. तर विषय कसा आहे भावानं, फलटण पर्यंत आपला सगळा प्रवास सुरळीत चालू होता. बट फलटण मध्ये एक वयस्कर काका येतात जे की फुल दारू पिलेले असतात. ते आपल्या शेजारी बसतात आणि बसमध्ये एवढा कालवा चालू असतो ना त्यांचा की एवढे ओरडत असतात की बिनकामाची फालतूची ओरड. पण थोड्या वेळाने कंडक्टर काका येतात आणि नाईलाजाने त्यांना खाली उतरवतात, कारण ते ओरडा करून बाकीच्या प्रवाशांना त्रास देत होते. संध्याकाळी 4च्या दरम्यान आपण फायनली आपल्या गावी पोहोचलेलो. आता मस्तपैकी घरी जाऊन फ्रेश वगैरे हो, जेवण वगैरे करू. आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मला, आणि व्हिडिओला एक लाईक करून जावा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.